गोपाळ गणेश आगरकर, जन्म 14 जुलै 1856, टेंभू तालुका कराड, जिल्हा सातारा येथे ब्राह्मण कुटुंबात. पित्याचे नाव गणेश, माता सरस्वतीबाई. शिक्षण प्राथमिक शिक्षण कराड येथे पूर्ण केले. कराड येथे काही काळ मुन्सब कोर्टात कारकुनी केली. पुढील शिक्षणासाठी रत्नागिरी येथे गेले, परंतु गरिबी आड आल्याने पुन्हा कराडला परतून त्यांनी काही काळ कंपाऊंडरची नोकरी केली. 1875 मॅट्रिक परीक्षा अकोला येथून उत्तीर्ण. 1877 उंब्रज येथील अंबुताई फडके यांच्याशी आगरकरांचा विवाह झाला. 1878 डेक्कन कॉलेज पुणे येथून BA उत्तीर्ण. या दरम्यान टिळकांशी स्नेह जुळला. 1880 इतिहास व तत्वज्ञान हे विषय घेऊन MA उत्तीर्ण. आगरकरांच्या शैक्षणिक सुधारणा. 1 जानेवारी 1880 टिळक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या साहाय्याने आगरकरांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. 1884 पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार. या संस्थेच्या वतीने 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आगरकर इतिहास व तर्कशास्त्र हे विषय शिकवत असत. 1892 फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी आगरकरांची निवड. आगरकरांच्या आधी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य वामन शिवराम आपटे. आगरकरांची विचारसरणी बुद्धिप्रामाण्यवाद. वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त अशा बुद्धिप्रामाण्याची स्थापना करण्याचा प्रयत्न आगरकरांनी केला. त्यानुसार स्वतःच्या बुद्धीला पटेल ती गोष्ट दुसऱ्यांना पटली नाही तरी ती करणे आणि स्वतःच्या बुद्धीला न पटणारी गोष्ट जगाला मान्य असली तरी न करणे हा आगरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद होता. व्यक्ती स्वातंत्र्य. जन्मसिद्ध चातुर्वर्ण पद्धती आगरकरांना मान्य नव्हती. व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नव्हे, हे आगरकरांचे तत्व होते. समाजातील व्यक्तींचे परस्पराशी संबंध समतेच्या उदार तत्वांवर अधिष्ठित झाले पाहिजे असे आगरकरांचे मत होते. व्यक्तीच्या विकासासाठी विचार, व्यवसाय व विवाह यांचे स्वातंत्र्य हवे. आगरकरांनी व्यक्तिवादाला बुद्धिवाद व भौतिकवाद यांची जोड दिली. मानवाची ऐहिक सुख संवर्धन हे आगरकरांच्या समाज सुधारणेचे तिसरे मूलतत्व होते. आगरकरांचा महिलाविषयक दृष्टिकोन. 1891 साली बहिरामजी मलवारी यांची मूळ कल्पना असलेल्या संमती वय विधेयकाचे आगरकरांनी समर्थन केले व बालविवाहाच्या प्रथेस कडाडून विरोध केला. स्वयंवर पद्धती विवाहास परवानगी असावी असे मत त्यांनी मांडले. बालविवाहास विरोध करताना आगरकरांनी स्त्री पुरुषांनी एकमेकाच्या पसंतीने विवाह करावेत असा अभिप्राय दिला. आगरकरांची साहित्य संपदा. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. विकार विलासित शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषांतर. गुलामगिरीचे शस्त्र. वाक्यमीमांसा. वाक्याचे पृथक्करण. केसरीतील निवडक निबंध. सुधारकातील वाचक लेख. टिळक आगरकर वाद. टिळक व आगरकर यांच्यात आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या मुद्द्यावर वितुष्ट आले. टिळकांना राजकीय सुधारणा अपेक्षित होत्या, तर आगरकरांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन आपला सामाजिक सुधारणाचा मुद्दा रेटून धरला. यातूनच टिळक व आगरकर यांच्यात वितुष्ट आले. आगरकरांची पत्रकारिता. 1881 टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. 1881-1887 या काळात केसरीचे पहिले संपादक म्हणून आगरकरांनी काम पाहिले. लोकमान्य टिळक हे मराठा या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक होते. 1887 लोकमान्य टिळकांशी वाद झाल्याने आगरकरांनी केसरीच्या संपादकत्वाचा राजीनामा दिला व टिळक डेक्कन एज्युकेशन संस्था यांच्याशी फारकत घेतली. 1888 सुधारक हे स्वतःचे साप्ताहिक मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत सुरू केले. सुधारक साप्ताहिकाच्या मराठी आवृत्तीचे संपादक गो. ग. आगरकर. सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळ कृष्ण गोखले. वराड समाचार अकोला या पत्रात आगरकरांनी काही काळ लेख लिहिले. आगरकरांचे प्रसिद्ध अग्रलेख. इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार. हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी या अग्रलेखात इंग्रजांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका केली. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजे. गुलामांचे राष्ट्र. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे. आगरकरांवर प्रभाव टाकणारी व्यक्तिमत्वे. जॉन स्टुअर्ट मिल व हर्बर्ट स्पेन्सर. इंदूरच्या महाराजांनी आगरकरांना दरमहा 1,500 मानधनाची देऊ केलेली नोकरी आगरकरांनी नाकारली. 16 जुलै 1882 कोल्हापूर संस्थानाचे दिवाण वासुदेव बर्वे माधव बर्वे प्रकरणाशी संबंध घेऊन
टिळक व आगरकर यांना 110 दिवसांची डोंगरीच्या कारागृहाची सजा झाली. 26 ऑक्टोबर 1882 रोजी सुटका. पुण्यात जिवंतपणे स्वतःची प्रतिकात्मक प्रेतयात्रा पाहणारे आगरकर हे एकमेव समाजसुधारक. गौरव उद्गार. वि. स. खांडेकर यांच्या मते आगरकर व चिपळूणकर हे मराठीतील 2 श्रेष्ठ निबंधकार आहेत. निधन. 17 जून 1895 रोजी आगरकरांचे दम्याच्या विकाराने वयाच्या 39व्या वर्षी पुणे येथे निधन. आगरकरांच्या पश्चात सीतारामपंत देवधर यांनी वासुदेव पटवर्धन यांच्या सहाय्याने सुधारक चालविले.